डॉक्टरांना मारहाण केल्याप्रकरणी आता अखेर अटक झालेली आहे। या प्रकरणावरून विधानसभेमध्ये विरोधकांनी सरकारला धारेवर धरलं आणि त्यानंतर ही कारवाई झाली आहे। रमेश म्हात्रे यांच्यासह तिघांना आता अखेर विष्णुनगर पोलिसांनी अटक केली आणि त्यांच्यानंतर त्यांना कल्याण कोर्टामध्ये हजरही केलं गेलं। या तिघांना 2 दिवसांची पोलीस कोठडी प्राथमिक स्वरूपात सुनावलेली गेलेली आहे। तर रमेश म्हात्रेंना अटक केल्यावर सुद्धा रुग्णालयातला संप अजूनही सुरूच आहे। आपण पाहतोय एका रुग्णालयामध्ये डॉक्टर आणि इथल्या नर्स आणि इतर कर्मचाऱ्यांना मारहाण केली होती आणि त्या प्रकरणी शिवसेनेचे नगरसेवक रमेश म्हात्रे यांना आता अटक झाली आहे। यांच्यासोबतच त्यांचे इतर 2 कार्यकर्ते त्यांनाही अटक झाल्याचं पाहायला मिळत आहे। याचं सीसीटीव्ही फुटेज आपल्या हाती आलेले आहेत आणि आपण पाहतोय या नगरसेवकांसह इतरांना इथं अटक झालेली आहे। डॉक्टरांना मारहाण करणं खरं तर या नगरसेवकाला भोवल्याचं पाहायला मिळत आहे। आपल्यासोबत अजित मांढरे जोडले गेलेले आहेत। अजित, आपण पाहतोय आता अखेर रमेश म्हात्रे यांना अटक झाली आहे, त्यांच्याकडनं कोणतंही स्पष्टीकरण आलेलं आहे का? त्यांच्याकडून अद्याप कोणतंही स्पष्टीकरण आलेलं नाहीये। पण मी आता शास्त्रीनगर हॉस्पिटलमध्ये आहे। या डॉक्टरांची मुख्य मागणी होती ती म्हणजे की रमेश म्हात्रे आणि इतर जे 4 जण आहेत ज्यांच्यावरती गुन्हा दाखल केलेला आहे या सर्वांवरती कडक गुन्हे दाखल करावेत, त्याच पद्धतीने त्यांना अटक करावी। या 5 पैकी 4 आरोपी अटक करण्यात आलेले आहेत। ही मागणी त्यांची मान्य झालेली आहे। जवळपास 2 तास झाले ही मागणी मान्य होऊन, पण अजूनही डॉक्टरांचा संप काही मिटलेला नाही आहे। हॉस्पिटलमध्ये जर पाहिलं तर पूर्णतः शुकशुकाट आहे। OPD म्हणजे बाह्यरुग्ण विभाग जो आहे तो सुरू करण्यात आलेला नाही आहे। त्यामुळे इथं कुठलाही रुग्ण आतमध्ये येत नाहीत। फक्त अत्यावश्यक सेवा म्हणजे ही सेवा या संपामध्ये देखील सुरू ठेवावी लागते। ती सेवा जी आहे ती सुरू ठेवलेली आहे आणि काही निवडक डॉक्टरच या अपघात कक्ष जो आहे इथं काही निवडक नर्स आणि डॉक्टर हेच फक्त काम करत आहेत। बाकी हॉस्पिटलमध्ये अद्याप संप जो आहे तो इथं जो आहे तो मिटलेला नाही आहे। काही नर्सेस किंवा डॉक्टर आपण त्यांना विचारा की नेमकं संप कधी मिटणार आहे आणि कशा रीतीनं इथं जो आहे डॉक्टर जे आहेत अजूनही काळ्या फिती लावून काम करत आहेत। ह्या ज्या नर्स आहेत, वरिष्ठ नर्स आहेत, त्यांच्या आपण इथं पाहिलं तर ते काळ्या फिती लावून अजूनही काम करत आहेत आणि पूर्ण हॉस्पिटलमध्ये अद्यापही डॉक्टर जे आहेत म्हणजे OPD जो विभाग आहे पूर्ण तो पूर्ण सुरू करण्यात आलेला नाही आहे। डॉक्टर साहेब OPD सुरू करण्यात आली आहे का? नाही, OPD नाही, फक्त कॅज्युअलिटी इमर्जन्सी डिपार्टमेंट। संप तर म्हणजे तुमची जी मागणी होती ती तर पूर्ण झाली आहे। रमेश म्हात्रेंना अटक केली आहे। हो, ते मग आता संप मिटला पाहिजे। संप मिटला पाहिजे। पण बघू ते जसं CMO मॅडम बोलतील, आमच्या चीफ मेडिकल ऑफिसर बोलतील तसं तर। 2 तास झाले डॉक्टर जवळपास त्यांना अटक होऊन, पण तरी अजून OPD बाहेर रुग्ण घेतले जात नाही। पण ते आमची कॅज्युअलिटी इमर्जन्सी डिपार्टमेंट चालू केलं। तिथं संपामध्ये चालू ठेवायच लागते। 1 वाजेपर्यंत असते फक्त तिथं तुम्हाला अपघात कक्ष जो आहे तो तुम्हाला चालू ठेवावाच लागतो संपामध्ये, त्यामध्ये काही एक्सक्यूज नसतं। पण इथं OPD सुरू करणं गरजेचं होतं की नाही? हो, OPD सुरू करणं गरजेचं होतं। मग केली काय ना? पण ते आमच्या आता इथे हेड कोण आहेत आपले डॉक्टर? आमचे हेड CMO मॅडम ना आता या हॉस्पिटलला आत्ता सध्या अत्रे या हॉस्पिटलला सर आता आपलं नाव सर? डॉक्टर अत्तरदे। मी आणि हे आहेत, मी वॉर्ड ड्युटीमध्ये। पूर्ण नाव सर? ते डॉक्टर जितेंद्र अत्तरदे। मी वॉर्ड ड्युटीमध्ये आहे आणि हे डॉक्टर आहेत हे कॅज्युअलिटीमध्ये आहेत। ही कॅज्युअलिटी आणि OPD जे तुमचं म्हणणं आहे ते उद्या सकाळी सुरू होईल 9 वाजता। पण मग आता तुमची OPD नसते सर। पण संप मिटला आहे की नाही अजून? ते अजून आम्हाला ऑफिशियली आमच्या सिनियर लोकांनी सांगितलं नाही। तोपर्यंत OPD चालू होणार नाही? OPD तर अशी संध्याकाळी नसते सर। पण तोपर्यंत चालू होणार नाही म्हणजे? हां, जेव्हा आमचे सिनियर सांगतील त्याप्रमाणे आम्ही पालन करू त्या गोष्टीचं। पण आता फक्त अत्यावश्यक सेवा सुरू आहे? अत्यावश्यक सेवा। पूर्ण हॉस्पिटल मी दाखवतो या सगळ्या परिसरामध्ये। खरं तर हे सरकारी हॉस्पिटल आहे। सरकारी हॉस्पिटलमध्ये उपचार घेण्याकरता लोकांना रांगा लावावं लागतात, लोकांची गर्दी असते, अनेकांना परवडत नाही। त्यामुळे पण इथं कुठलेच रुग्ण आपल्याला दिसणार नाही। आता ह्यांचं म्हणणं आहे की OPDची वेळ संपलेली आहे, पण OPD अजूनपर्यंत सुरू केली नाही। उद्या सुरू होईल का याबद्दल स्पष्टता नाही आहे। त्याचबरोबरीनं इथले डॉक्टर जे आहेत यांनी देखील स्पष्टता दिलेली नाही आहे। इथे मुख्य डॉक्टर जे आहेत ते अत्तरदे म्हणून सांगतायत, पण आणखीन मुख्य डॉक्टर कोण आहेत आपण त्यांना देखील विचारण्याचा प्रयत्न करूया की नेमकं जी OPD आहे ती कधी सुरू होईल आणि कशा रीतीनं। आता इथे एक रुग्ण आलेले आहेत, त्यांना लागलं असावं। OPD जी आहे ती नक्कीच धन्यवाद सविस्तर माहितीसाठी। विष्णुनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये जो काल गुन्हा दाखल झालेला होता 195/2026 त्या सदर गुन्ह्यामध्ये कालच आपण 3 आरोपींना अटक केली गेली होती। आता त्यामध्ये त्या सदर आरोपींना कोर्टामध्ये हजर केला असता त्यांना 2 दिवसाची PCR त्या ठिकाणी दिलेली आहे। सदर गुन्ह्यातील आरोपी क्रमांक 4 रमेश म्हात्रे यासुद्धा सदर गुन्ह्यामध्ये अटक केलेली आहे आणि त्यामध्ये पुढे कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे।
एखादा कोणी डॉक्टर आपल्याला सांगतो की ह्या हॉस्पिटलमध्ये बेड नाही आहे, निकूची गरज लागणार आहे आपल्याला, आपली ॲडमिशन दुसऱ्या हॉस्पिटलला करून देतो, आपण मारण करायची या डॉक्टर्सना? महिला असो, पुरुष असो, कुठचेही डॉक्टर्स असो, कुठचेही नर्सेस असो, कुठचेही रेसिडेंट डॉक्टर्स असो, अध्यक्ष महोदय, काय चाललंय आपल्या राज्यामध्ये? मला वाटतं सगळेच इथे मान्य करतील की असं जर डॉक्टर्सना मारहाण व्हायला लागली आणि जर काम बंद झालं तर बाकीच्या रुग्णांबद्दल काय अध्यक्ष महोदय? अध्यक्ष महोदय, आमची मागणी ही आहे की आपण निर्देश द्यावे सरकारला, एक तर मुख्यमंत्री महोदयांकडून ह्याच्यावर निवेदन व्हावं, त्या नगरसेवकावर कारवाई व्हावी आणि त्या नगरसेवकाला त्याच्या पदावरनं बरखास्त केलं पाहिजे अध्यक्ष महोदय, नाही तर हा महाराष्ट्र शांत बसणार नाही अध्यक्ष. गृहमंत्री पदाची पूजा मंत्रालयाच्या 6व्या माळ्यावर सत्यनारायणाचं पाठ मांडून त्याच्यामध्ये तुमच्या गृहमंत्री पदाची पूजा घाला. ज्या पद्धतीनं महाराष्ट्रात कायद्याचं राज्य कोलमडलेलं आहे आणि तुम्ही फक्त टिवल्या वावल्या करताय, विरोधकांवर टीका करताय, हा तुमचे लोक फिरी हसतायत. आपण पाहतो डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांनाही मारहाण झाली, ह्याच्या निषेधार्थ आता गुन्हा दाखल केलेला गेलाय. कायदा हातामध्ये घेणाऱ्यांना माफी दिली जाणार नाही आणि दोषींवर कायद्यानुसार कठोर कारवाई केली जाईल असा इशारा थेट श्रीकांत शिंदे यांनी दिलाय. हल्ल्यामध्ये सहभागी व्यक्तीला पक्ष पाठीशी घालणार नाही आणि दोषींविरुद्ध पक्षांतर्गत सुद्धा कठोर शिस्तभंगाची कारवाई होईल असं श्रीकांत शिंदेंनी पोस्ट करून म्हटलंय. नाही, डॉक्टर्सना मारहाण करणं हे निश्चितच चुकीचं आहे. आपण कुठलीही गोष्ट एखाद्या डॉक्टरची असेल किंवा कुणाची चुकली असेल तर त्याला एक संविधानिक पद्धतीनं त्याच्यावरती आपण त्यांच्या वरिष्ठांकडे दाद मागू शकतो, तक्रार करू शकतो. आणि मला असं वाटतं की तशी तक्रार करून सुद्धा न्याय देण्याची प्रक्रिया आपल्या एकूणच लोकशाही प्रक्रियेमध्ये आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टी ज्या असतील तर त्याच्यावरती संविधानिक पद्धतीनेच आपण गेलं पाहिजे. जर का अशी मारहाण केली असेल तर ती 100% अयोग्य आहे. जे काही त्यांची तक्रार होती त्यांनी संबंधित विभागाकडे अधिकाऱ्याकडे त्यांनी तक्रार करणं आवश्यक होतं, परंतु अशा पद्धतीने मारहाण करणं ही योग्य नाही. पण त्यांची पार्श्वभूमीची अशा पद्धतीची राहिलेली आहे, याच्या आधी सुद्धा हे त्यांची पार्श्वभूमी काय आहे हे आता मला वाटतं ते इरिलेव्हंट आहे आता. परंतु आत्ता जर का त्यांनी अशा पद्धतीने जर का मारहाण केलेली असेल तर 100% त्यांना समज हे पक्षाच्याकडनं देण्यात येईलच. परंतु त्यांना नाही अर्थातच त्याच्यामध्ये आता ह्याची मला पूर्णपणे कल्पना नाही. आपण आपल्या सांगण्यावरनं मी हे स्टेटमेंट करतोय, परंतु नक्कीच प्रकरणाची पूर्णपणे चौकशी करण्यात येईल आणि कायदेशीर कारवाई करण्यात येईल. आता बातमी मुंबईतनं आहे. इथं भांडूप भागामध्ये बेस्ट बसचा विचित्र अपघात झालाय. भांडूप पश्चिमेमध्ये कोकण नगर भागात बेस्ट बसनं एका पादचाऱ्याला तडक धडक दिली आहे आणि या धडकेमध्ये हा पादचारी जखमी झाल्याचंही कळतंय. बेस्ट बसनं दिलेल्या धडकेमध्ये हा पादचारी झाडाची मोठ्या आकाराची कुंडी आणि बसच्या मागच्या भागामध्ये अगदी मधोमध अडकला आणि ही बस झाडाच्या कुंडीत अडकलेल्या या पादचाऱ्याची सुटका करण्यासाठी आता मुंबईकर सुद्धा पुढे सरसावले होते. या बसला धक्का देत या प्रवाशांनी या पादचाऱ्याची सुटका करायचा प्रयत्न केला आणि मुंबईकरांनी दाखवलेल्या एकीमुळेच या पादचाऱ्याची सुखरूप सुटका झालेली आहे आणि या व्यक्तीला बेस्टनं धडक दिल्यामुळेच हा पादचारी जखमी झालेला आहे. त्याच्यावर सध्या रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. अपघात अनेक वाहनांचंही या अपघातात नुकसान झाल्याचं पाहायला मिळतंय. मुंबईसह राज्याच्या विविध भागामध्ये मुसळधार पाऊस झालाय. मोठ्या प्रमाणावर मनुष्यहानी झाली आहे आणि त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात नुकसानही झालंय आणि आता यावर आपत्कालीन चर्चा करण्याची मागणी विरोधकांनी केली होती, पण ऐनवेळी चर्चा एक दिवस खरं तर पुढे ढकलली गेली आणि त्यामुळेच विधानसभेमध्ये विरोधक चांगलेच आक्रमक झाले होते. तुमच्याच आदेशाचं पालन होत नाही. या सभागृहाचं कामकाज काय? तुमचा आदेश तुम्ही पालन करत नाही, या तुमचं कार्यालय त्याला पालन करत नाही का? नाही अल्पसूचना लावली आमची तुम्ही. राज्यामध्ये लोक मेले. अल्पकालीन उद्या घेण्याचा निर्णय झालाय. महाराष्ट्रात उद्या घेणार आहे नाना भाऊ. अल्पकालीन चर्चा उद्या घेणार आहे. पण अध्यक्ष होते, महाराष्ट्रात माणसं मरायला लागली आहेत, पूर यायला लागलाय, प्रचंड हानी महाराष्ट्रात व्हायला लागली आहे, पूल पडायला लागलेले आहेत, अनेक ठिकाणी ऍक्सिडेंट होत आहेत, मॅनहोलमध्ये माणसं जायला लागली आहेत आणि सरकार चर्चा करायला तयार नाही आणि अधिवेशन चालू असताना स्थगन घेत नाही. या स्थगन एवढा महत्वाचा दुसरा महाराष्ट्रात कुठलाही प्रश्न नाही, तो तुम्ही काल घेतला नाही. अल्पकालीन चर्चा स्वीकारतो म्हणून तुम्ही सांगितलं, ती आज घेतलेली नाही. पण त्याही पेक्षा आज महाराष्ट्रामध्ये हाहाकार माजलेला आहे.
महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये वादळ होत आहे, पाऊस होतोय, CM पूल कुठे, वाहत DCM आहेत, कुठे, मंत्री कुठे आहेत. आणि म्हणून आम्ही काल 101 जयंतरावांनी विस्ताराने सांगितलेला आहे, 101चा जो प्रस्ताव दिलेला आहे, आज सभागृह चालू आहे, अधिवेशन चालू आहे. काय महाराष्ट्रातल्या जनतेला आम्ही संदेश देतो, काय महाराष्ट्रातल्या लोकांना आम्ही त्या ठिकाणी विचार देतो, अध्यक्ष महोदय. आणि म्हणून ही चर्चा सरकार गंभीर नाही. 18 तासामध्ये ट्रॅफिक सुरू झाला. यांच्या थोबाडावर टिचून. आणि सवाल हा नाही आहे, अरे देवेंद्र फडणवीसला शिव्या द्या, त्याला सवय आहे, शिव्या प्रूफ आहे मी. कारण जीवनात एकच गोष्ट शिकलो, आजपासून 10 वर्षांनी हे शिव्या देणारे दिसणार नाही, पण ती कनेक्टिंग लिंक असेल आणि देवेंद्र फडणवीसचं आणि एकनाथ शिंदेचं नाव असेल. पण माझा आक्षेप या गोष्टीला आहे, मला बदनाम करा पण महाराष्ट्राला बदनाम करू नका. मानखुर्द पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नगर परिसरात आता भर दिवसा धारधार हत्यारानं हल्ला केला. गणेश कृपा चाळसमोरच्या लहुजी चौक इथं ही घटना झाली. दादाराव गायकवाड यांच्यावर नशेमध्ये असलेल्या 2 गुंडांनी धारधार हत्यारानं आता हल्ला केलेला आहे. या हल्ल्यामध्ये दादाराव गायकवाड गंभीर जखमी झालेत. जखमींवर सध्या सायन रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत असंही कळतंय. दोन्ही आरोपी अट्टल गुन्हेगार आहेत आणि परिसरात त्यांची दहशत आहे अशी ही माहिती आहे. मानखुर्द पोलिसांनी दोन्ही आरोपींना आता अटक केलेली आहे. पुढचा तपास मानखुर्द पोलीस करतायत. नाशिक महापालिकेच्या कारभाराचं पहिल्याच दिवसात वाभाडे निघाले. नाशिक शहरामध्ये अनेक सखल भागात पाणी साचलं तर काही घरात पाणी शिरलं, त्यामुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागलाय. मंत्री गिरीश महाजन यांनी केलेली गोदावरी नदी परिसरात पूर परिस्थिती पाहणी केली आहे. महाजनांनी अधिकाऱ्यांकडून पूरस्थितीची माहितीही जाणून घेतली आहे. पावसामुळे पुणे मुंबई महामार्ग बंद झाला, त्यामुळे गोकुळच्या सुमारे 70,000 लिटर दूध विक्रीवर परिणाम झाला. 2 दिवसात ही विक्री नियमित होईल असा अंदाज संघाकडून व्यक्त केला जातोय. नाशिकमध्ये पहिल्याच पावसात सोमेश्वर धबधबा ओसंडून वाहू लागला. सोमेश्वरचे रौद्र रूप समोर आलंय, त्यामुळे धबधबा परिसरात पर्यटकांना आता बंदी घातली आहे. नाशिकमध्ये मुसळधार पाऊस झाला. मुसळधार पावसामुळे गोदावरी नदीला महापूर आलेला आहे. रहिवासी भागात पुराचं पाणी शिरलंय आणि नागरिकांमध्ये भीतीचं वातावरणही आहे. दरम्यान अमरधामकडे जाणारा रस्ता पाण्याखाली गेला, त्यामुळे वाहतुकीवर परिणाम झालाय. पालघर जिल्ह्यात गेले 2 दिवस अतिमुसळधार पाऊस पडला आणि विशेषतः जव्हार, मोखाडा, विक्रमगड या तालुक्यात धुव्वाधार पाऊस झाला. मात्र आज सकाळपासून पावसानं थोडीशी उसंत घेतली आहे. गेले 2 दिवस पडणाऱ्या अतिमुसळधार पावसानं जनजीवन विस्कळीत झालं होतं, मात्र आता ते पूर्ववत होताना दिसतंय. रायगड जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस झालाय, त्यामुळे अंबा नदीनं धोका पातळी ओलांडून पूर परिस्थिती निर्माण केली आहे. सद्यस्थितीत आता नागोठणे शहर अंबा नदीच्या पुराच्या पाण्याखाली गेलंय आणि संपूर्ण शहराला पुराच्या पाण्याचा वेढा बसलाय. त्यामुळे अनेक व्यापारी वर्गाचं नुकसान झालंय, दुकानदारांचं नुकसान झालंय. सिंधुदुर्गामध्ये शिरगाव, साळशी आणि कणकवली भागात रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. साळशी इथं रस्त्यांवरील मोरी खचल्यामुळे वाहतुकीवर परिणाम झाला. सध्या या मार्गावरची वाहतूक धीम्या गतीनं होतीये आणि या मार्गावरनं कणकवलीच्या दिशेनं मोठ्या प्रमाणावर एसटी किंवा प्रवासी वाहतूक होत असते. आता मोरीच्या कामाच्या दर्जाबद्दल प्रश्न उपस्थित होत आहेत. मुंबईत सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या वेळी अंधेरी परिसरात झाड कोसळलं. एका वाहन चालकाला दुखापत झाली. ही घटना आज घडली आणि झाड अचानक वाहनावर कोसळलं, त्यामुळे चालक जखमी झाला. या घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी आणि आपत्कालीन यंत्रणांनी तातडीनं मदत कार्य सुरू केलं. जखमींना वाहन चालकाला प्राथमिक उपचारानंतर जवळच्या रुग्णालयातही दाखल केलं गेलं. मागच्या आठवड्यापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नवी मुंबईत तब्बल 324 झाडं पडली आहेत आणि यामुळे वाहनांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. नवी मुंबईकरांच्या जीवाशी खेळणाऱ्या उद्यान विभागानं पावसाळीपूर्वी कामांची पोलखोल झाली आहे. माटुंग्याच्या किंग्स सर्कलमध्ये एक मोठं झाड कोसळलं. पावसामुळे मुंबईचं झाड पडण्याचं सत्र सुरू झालंय. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.
रत्नागिरीत वेगवान वाऱ्यामुळे घरावर धाड कोसळलंय आणि यात घराचं मोठं नुकसान झालं. ग्रामस्थ आणि प्रशासकीय यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली होती. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. ठाण्यात सलग 5व्या दिवशीही पावसाचा जोर कायम आहे. त्यामुळे पावसामुळे आजही शिळफाटा परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी भरलंय. त्यामुळे वाहतूक मोठ्या प्रमाणात ठप्प झाली होती. मुख्य रस्ते आणि सखल भागात पाणी साचलं. त्यामुळे अनेक दुकानांमध्ये सुद्धा पाणी साचलं. जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालं. इथे वेळ झाली एका विश्रांतीची. कुठे जाऊ नका, पाहत रहा न्यूज 18 मराठी, आवाज महाराष्ट्राचा. समितीची बैठक होतीये. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये विधान भवनामध्येही महत्त्वाची बैठक होते आहे. बैठकीसाठी शरद पवार उपस्थित झालेले आहेत. नारायण राणे सुद्धा उपस्थित होते असं कळतं. सीमा भागातल्या लोकप्रतिनिधी, सर्वपक्षीय नेत्यांची सुद्धा या ठिकाणी उपस्थिती होती. सीमा प्रश्नावरचे कोर्टातली लढाई आता राज्य सरकार ताकदीनं लढणार आहे, एकत्र येऊन लढणार आहे आणि त्याच दृष्टीनं ही बैठक आयोजित केली होती. मुख्यमंत्री त्याचबरोबर शरद पवार आणि नारायण राणे सुद्धा या बैठकीला उपस्थित होते. सीमा प्रश्नी बैठक झाल्यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शरद पवारांची विधान भवनामध्ये भेट झाली. शिवसेनेच्या कार्यालयामध्ये शिंदेंनी पवारांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये तब्बल 5 मिनिटं चर्चा झालेली होती आणि पवारांच्या भेटीनंतर शिंदे कॅबिनेटसाठी रवाना झाल्याचं पाहायला मिळालं. यापुढे पाहूया गावाकडच्या 50 बातम्या वेगवान स्वरूपात. रत्नागिरीतल्या खेड शहराला वर्षभर पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणारं बोरज धरण पावसामुळे तुडुंब भरलंय, ओव्हरफ्लो झालंय. ब्रिटिश काळामध्ये दगडी बांधकामातनं उभारलेलं हे ऐतिहासिक धरण आता पूर्ण क्षमतेनं प्रवाहित झालंय. मुंबई गोवा महामार्गावरच्या रत्नागिरीमध्ये खेड तालुक्यातल्या भोसले घाटात अवघड वळणावर महामार्गाचा दरीकडचा भाग अक्षरशः खचू लागला. नव्यानं बांधलेल्या सिमेंट कॉन्क्रीट रस्त्यावर मोठमोठ्या आणि खोल भेगा पडल्या. या भेगा बुंजवण्यासाठी ठेकेदाराकडनं सिमेंट भरून तात्पुरती मलमपट्टी केली गेली तरी जमिनीची खचण्याची प्रक्रिया अजूनही थांबली नाही. उलटपक्षी दिवसेंदिवस भेगा अधिकच रुंदावत आहेत आणि दरीकडचा भाग सतत खाली सरकतोय असं स्पष्ट दिसतंय. पुणे जिल्ह्यातल्या जुन्नर, आंबेगाव, खेड आणि भीमाशंकर आहोपे परिसरामध्ये अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झालं. शेती आणि घरांचं मोठं नुकसान झालं. या स्थितीची दखल घेत माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी प्रशासनाला तातडीनं मदत कार्याचेही निर्देश दिलेले आहेत. पेठमध्ये स्मशानभूमीत अडकलेल्या मनोरुग्णाची ग्रामस्थांनी सुटका केली आहे. पुरात अडकल्यामुळे जेसीबीच्या मदतीनं सुखरूप सुटका केली आहे. चाकणच्या पुणे नाशिक महामार्गावर पाणी साचलं, वाहतुकीवर परिणाम झाला. तातडीनं उपाययोजना करण्याची मागणी आता वाहनधारक करतायत. जळगावच्या पाचोऱ्यात संततधार पावसामुळे गोंडवस्ती परिसरात एक घर अचानक कोसळल्याची घटना घडली. या दुर्घटनेत 2 मुली या ढिगाऱ्याखाली अडकल्या आणि त्यातली एक चिमुरडी सुखरूप बाहेर आली आहे. दुसरीची स्थिती चिंताजनक आहे आणि स्थानिकांच्या मदतीनं तिला बाहेर काढलं जात आहे. प्रकृती गंभीर असल्यानं पुढच्या उपचारासाठी जळगावलाही हलवलंय अशी माहिती मिळते. मुसळधार पावसामुळे मुंबई गोवा महामार्गावर पाणी साचलं. नागोठणीजवळ मुंबई गोवा महामार्गावर पाणी साचल्यामुळे वाहन चालकांची गैरसोय होतीये, कसरत करावी लागतीये. पावसाचा जोर कायम आहे तर वाहतुकीवर सुद्धा परिणाम होण्याची शक्यता आहे.